तुला रायगड कोकण आवडतं का सिंधुदुर्गातलं कोकण आवडतं? रायगड कोकण. रायगड कोकण भाई. माझा नाहीस मुंबईला. नमस्कार मित्र. तर आजची तारीख आहे सोमवार. आजची तारीख आहे 12 तारीख. तर गणेश म्हणजे इथं एक आठवडा सप्ताह होता गणपती होता. म्हणजे रोज रात्री असं भजन वगैरे असायचं. तर आजचा वार आहे सोमवार. तर आज उत्सव आहे. मग जेवणाचा काय कार्यक्रम ठेवले या गणपती मंदिरामध्ये. उत्सव म्हणून सुद्धा काय म्हणतो मला आपण माहिती नाही. आज दर्शन झालेलं आहे. तर सकाळी 6 वाजता आरती असते आणि 6 वाजता आरती असते आणि प्लस 12 वाजता एक आरती असते. पण सकाळची मेन आरती होती. मग सकाळी आम्ही अटेंड केलं. आणि पावसाळ्याचं वातावरण खूप भारी आहे. तर ह्या पावसाळ्यात कोकणात यायची एक वेगळी मज्जा असते. मसाची समोर अशी दुःख वगैरे होते आणि परत काय नाही. आज परत जाऊ तो मुंबईला. इथं पाणी टाकी काही पाणी टाकी पण रेडी झाली पाहिजे. आणि आता मामाची भरपूर आठवण येतात इथं पण. काल पण शेतावर गेलेलं. तिथं पण म्हणजे तशी काय आठवण येत होती तिथं शेतावर जाताना. बट कालभैरवचं मंदिर नाही, नागाच्या मंदिराची तिथे एक बघितलं आम्ही इथं. आणि इथंही आलेलो. इथंही काही छान माहिती दिली. तेव्हा टाकीचं काम चालू होतं तेव्हा आम्ही मामासोबत मस्त गप्पा मारली.
तर चांगला उत्सव इथे आता बघायचं जेवायला पण जेवणाचा पण कार्यक्रम ठेवले की ना बोलता इथं जेवणाचा कार्यक्रम ठेवले मग जेवण दिवस मग आता मुंबईला यायला निघू आता समोरचं बघितलं खूप भारी वाटते इकडं दिलीप दादा ना आता कोणत्या मंदिरामध्ये शंकराच्या मंदिरामध्ये कोणत्या मंदिरामध्ये शंकराच्या मंदिरामध्ये शंकराच्या मंदिरामध्ये आता सगळे येतील आणि आता वार पण आहेत शंकराच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचं आणि माझा भाचा आहे बहिणीचा मुलगा नाव काय तुझा शिवशंक आपलंच आहे तर कोकणातलं आहे भाई तुला रायगड कोकण आवडतं का सिंधुदुर्गातलं कोकण आवडतं रायगड कोकण भाई का रायगडमध्ये निसर्ग आहे बहुतेक ऐतिहासिक किल्ले चला आता बाकीचे येतात सगळे हे शिवशंक जाऊ ना कुठे तर मामाने ना भरपूर अशी छान माहिती दिली आठवण म्हणून या मंदिराची नारळ नाही फोडायचं या मंदिरात शंकराच्या ते असं निसर्ग इथं सिद्धू हाय शिवाची पूजा आहे ना पहिला फायनली मित्रांनो आता बघूया आता दर्शन घेऊन झालं शंकराचं आता गणपतीच्या मंदिरात जाऊ आता जेवायला थोड्या वेळाने नंतर मग येताना प्रवासाचा एक वेगळं व्हिडिओ बनवू आपण येऊ आता रोहा दिवा मेमूने तर मावशी वगैरे सगळी ताई वगैरे आहे ते जाईल बोरवली रोहा एसटीने आणि आम्ही जाऊ ही ट्रेनने चहाची आहे ती रोहा दिवा मेमू बघूया ते प्रवासाचा कसं व्हिडिओ येते आणि इथं असं खूप भारी वाटते मस्त असं खूप आहे फाटी चूल वगैरे पेटवले इथं
फायनली आम्ही व्हिडिओ इथं सेंड करतोय. कसा आवडली तर जोरात सबस्क्राईब नक्की करा. आणि आता पुढचा असेल ते रोहा दिवा मेमू ट्रॅव्हलिंग ब्लॉग. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू आपण.